गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, कशा आहात तुम्ही लोक? आजचा दिवस खूप सुंदर असा गेला असेल अशी अपेक्षा करतो, कारण का कालच्या व्हिडिओ प्रमाणे मार्केटनी आपली रेंज दाखवली, आपली पॉवर दाखवली, आपला अभ्यास बरोबर दिशेने चालतोय, या आपल्या स्वप्नांच्या दिशेने चालतोय हे आपल्याला कळतंय, समजतंय. कारण का काल आपण वार्ता केलेली की जर मार्केट ही लेवलतून वरती येते तर आपल्याला पहिला टार्गेट नक्की 675चा भेटेल. 75 तर नाही, लगभग 650 भेटला, 25 पॉईंट एवढे नाहीयेत. ती पण तुम्हाला सांगितलेलं मी की 10च्या नंतरच बघा, कारण का मार्केट तुम्हाला मुवमेंट मध्ये कळतं कुठल्या दिशेला जाणार आहे. ओके, त्याचप्रमाणे मार्केटनी तुम्ही जर बघाल, डीपली बघाल, मार्केट रेंज मध्ये ओपन झालं, रेसिस्ट करून वरती गेलं आणि त्यानंतर अजून वरती गेलं. म्हणजे ही जी मुवमेंट होती ती खूप सुंदर मुवमेंट आहे. प्लस प्राइस एक्शनची मुवमेंट आहे. इथे खूप लोकांनी प्रॉफिट केले. मला त्यांचे मेसेज आले, त्यांचे आभार, धन्यवाद की तुम्ही माझ्या शब्दांवरती या माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही जो ट्रेडिंग करताय आणि स्वतःला संपूर्ण करण्याचा एक प्रयत्न करताय, स्वप्नांच्या दिशेने चालत चाललेला, रोज ग्रीन मध्ये प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होत आहे. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? तर त्यानंतर मार्केटनी आपल्या लेवल, बघा ही जी लेवल आहे त्या लेवलला मार्केटने टेस्ट करायला चालू केलं आणि मार्केट त्याच रेंजमध्ये येऊन परत आपल्या रेंजमध्ये आले. म्हणजे ह्याचा अर्थ काय बघा ना, लेवल्स लागलेले आहेत, लेवल्स लागलेले आहेत, त्याप्रमाणे मार्केट चाललेलं आहे. म्हणजे आपला अभ्यास कुठे नाही कुठेतरी 80-90% तरी सक्सेसफुल होत आहे. मग काही लोकांचा असा प्रश्न येतो की सक्सेसफुल तर आहेच, तुमच्या लेवल्स बरोबर समजतात, मला प्रॉफिट होत नाहीये. ह्याचं एकच कारण आहे, कारण का मार्केट जेव्हा इकडनं रिव्हर्सल घेतं ना, तुम्हाला असं वाटतं की अरे मार्केट परत झोन मध्ये असं येईल आणि ह्या लेवलला टेस्ट करून जाईल. कशाला? मार्केट सरळ चाललंय ना, सरळ दिशेने चाललंय, त्याच दिशेने जावा. उगाच लॉजिकली इलॉजिकली करत करत चुकीची ट्रेड घेऊ नका. ट्रेंडलाईन टाकली होती, स्पष्ट काल बोललो होतो की पहिलाच दिवस मार्केटचा, मार्केटने जास्त मुवमेंट नाही दिली चालतील, कमी मुवमेंट चालतील, कारण का गुरुवारी त्या मुवमेंट बघायला भेटतील. काल आपली अशी वार्ता पण झालेली की डेली वरती एक जी कॅन्डल आहे ती वर्ण अशी झाली पाहिजे, कॅन्डल अशी झाली पाहिजे आणि त्याचा वीक वरती पाहिजे, बरोबर आहे. मार्केटिंग काय केलं बघा ना, डेली मध्ये परफेक्टली तीच कॅन्डल बनवलेली आहे. कालची वार्ता ही झालेली, तुम्ही युट्यूब मध्ये परत जाऊन बघाल, सेम कॅन्डल बनलेली आहे. याचा अर्थ काय होतो? आता काल जे प्रेडिक्शन केलं, काल हे पण बोललो की इथपर्यंत एक रेड कॅन्डल बघण्याची अपेक्षा होऊ शकते किंवा इथे अशी ग्रीन कॅन्डल होऊ शकते. दोघांपैकी एक अभ्यास परफेक्ट आहे. म्हणजे लॉजिकली आपण करत गेलो तर सायकोलॉजिकल ट्रेड आपण विसरतोय. ट्रेड याच्यामध्ये, स्टॉक मार्केटमध्ये लॉजिक काय नसतं, असतो तो फक्त सायकोलॉजिकल ट्रेडचा विषय असतो, कॅन्डल पॅटर्नचा विषय असतो. मार्केटला जर नक्कीच खाली यायचं तर मार्केट सहजासहजी येणार नाही. मार्केटला असं करून ह्या लेवलला, ह्या पॅटर्न मध्ये यायला लागेल. ठीक आहे, तुम्ही जर बघताय ना, या सगळ्या मोठ्या कॅन्डल्स आहेत बघा, ग्रीन कॅन्डल्स आहेत, त्याप्रमाणे ही कॅन्डल एवढी मोठी नाही बनली. जर अशी ग्रीन कॅन्डल बनवून जर इथपर्यंत आली असती आणि क्लोजिंग दिली असती मला, तर मी नक्कीच बोललो असतो की येस, पॉझिटिव्हनेस आलेला आहे मार्केटमध्ये रिव्हर्सल झालेला आहे. पण तसं न होता मार्केटमध्ये वर्ण सेलिंग तुम्हाला दिसत असेल, क्लिअरली सेलिंग दिसते. मी डायरेक्टली डेली चार्टवरती आलोय, कारण का हा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. आता उद्या निफ्टीची एक्सपायरी मंगळवार, त्यामुळे उद्या होणाऱ्या घटना आज खूप समजणं जरुरी आहे आणि खूप आवश्यक आहे, महत्वाचं आहे. तर वीक वरती बनली आणि बॉडी खाली बनली, याचा अर्थ काय? वर्ण सेलिंगचा प्रेशर नक्कीच आहे. ओके, वर्ण सेलिंगचा प्रेशर आहे. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? अशा वेळी काय केलं पाहिजे ना, सिंपल गोष्ट आहे. अशा वेळी काय केलं पाहिजे, तर अशा वेळी आपला जो नो ट्रेडिंग झोन आहे तो तोच आहे बघा, हा वाला आणि हा वाला, बरोबर मार्केट त्या लेवलला क्लोज केले. इन केस द मार्केट ह्या लेवल वरती मार्केट जर ओपन होत असेल तर आपल्या उद्याच्या परत ह्याच लेवल आपल्याला उद्या बघायला भेटतील, किंवा ह्याच्यापेक्षा 800चे लेवल बघायला भेटतील, किंवा उद्या मार्केट एक मोठी रीड कॅन्डल, लाल कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकेल. कारण का सगळ्यांना वाटलं तर मार्केट चाललंय वरती, पण तसं न होता डीपली जर बघायला गेलं तर सायकोलॉजिकल ट्रेड वरती मार्केट खालीच्या दिशेला प्रयत्न करत आहे, येणार नाही, प्रयत्न करत आहे. तर उद्याचे ट्रेड उद्या जाऊया, डे लोच्या खाली आपण करूया.
तर आपण येऊया ह्या 5 मिनिटाच्या ट्रेडवरती येऊन बघूया की एक्झॅक्टली आपल्याला ट्रेड कसे काढता येतील उद्या. ओके, तर नक्कीच बघूया उद्या की काय करायचं आपल्याला. एक 440 सगळे काढून टाकतो. लेवल्सच्या आपल्या कालच्या ज्या आहेत ते जरासं चेंज करायला लागतील, कारण का आज मार्केटची लेवल्स खूप वेगळे झालेले आहेत. ओके, ट्रेंड लाईन तर नक्कीच आहे. ओके, ट्रेंड लाईन नक्कीच आहे. ट्रेंड लाईनला अजून जर आपण वाढूया, खाली घेऊया. आता बघा गॅप मोठा झालेला आहे. मार्केट कधी पण मोठे गॅप भरायला येतं, मार्केट छोटे गॅप पटकन भरत नाही. मार्केट मोठे गॅप भरतं, छोटे गॅप भरत नाही, बरोबर आहे. तर उद्या मार्केटमध्ये मला एक अपेक्षा आहे की इथे एक रेड कॅन्डल बनण्याची अपेक्षा आहे, आणि ग्रीन जरी बनली तरी एक छोटी कॅन्डल बनू शकते, बरोबर आहे. पण रेड साठी उद्या मी मोस्टली खालची ट्रेड घेईन. जर मार्केट इकडे ओपन होत असेल, कुठे बघा आपण जरा आपला झोन पण जरा चेक करूया. ओके, ह्या लाईनी जे आहेत ना ते जरासं पुढे घेऊया आता. ओके, ही जी लाईन आहे ती पण जराशी पुढे घेऊया. ओके, ही लाईन आहे जराशी वरती पकडूया. ओके, सगळं झालेलं आता, सिस्टम सेट झाला. आता अनालाइज करून बघूया की उद्या मार्केटने काय केलं पाहिजे. उद्या मार्केटनी गॅप डाऊन ओपन होऊन मार्केटनी एक मुवमेंट अशी दिली पाहिजे जी ह्या मुवमेंटला असेल, ठीक आहे. आणि इकडे मार्केटने ही रेंज तोडली पाहिजे, ठीक आहे. ही मार्केटने रेंज तोडून वरती गेलं पाहिजे. किंवा उद्या जर मार्केट 500च्या लेवल, बघा ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. टोटल नो ट्रेडिंग झोन तर हा नक्कीच आहे, पण उद्या 520च्या खाली, 500च्या खाली मार्केट येत असेल इन केस, तर यस मार्केटमध्ये एक मोठी रेड कॅन्डल येऊ शकते. उद्याच्याच उद्या तुम्हाला लगभग पहिला टार्गेट जो असेल तो तुम्हाला सांगतो मी, लगभग क्लोज टार्गेट एकदम 400चा भेटू शकेल, 420चा. नंतरचा टार्गेट जो असेल लगभग तुम्हाला हे सगळे लगेच टार्गेट आहेत, होल्डिंग वाले टार्गेट होतील. लगभग तुम्हाला 360चा भेटेल, आणि त्यानंतर मार्केट अजून जर खाली जात असेल तर 320 पर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. पहिला, दुसरा, तिसरा टार्गेट, छोटी टार्गेट्स आहेत. मार्केटमध्ये खूप क्लिअरिटी आलेली आहे, त्यामुळे जास्त काय बोलून फायदा नाही. त्या गोष्टीला जास्त बोलून पण कन्फ्युजन होऊ शकतं, तुम्हाला जास्त प्रश्न निर्माण होऊ शकतात. क्लिअर फंड आहे, सगळ्या गोष्टी स्पष्ट समोर आहेत तुमच्या. मार्केटने जर उद्या जायचं असेल तर 570च्या वरती जर मार्केट जात असेल तर मी इथे कॉलसाठी बटेन. माझे टार्गेट 775, नंतर लगभग 780 पकडून चला. पहिला टार्गेट माझा हा, दुसरा टार्गेट माझा हा, ठीक आहे. त्यानंतर वरचे टार्गेट्स पण खूप आहेत, असं नाही की नाही आहेत. नंतर 840चा पण एक टार्गेट आहे, तिसरा टार्गेट. मी 3 लेवल्स का दिलेत, कारण का उद्या एक्सपायरी आहे, उद्या काही होऊ शकतं, ठीक आहे. वरची मॅटर्स क्लिअर आहेत, खालची मॅटर्स क्लिअर आहेत, त्यामुळे उद्या लॉट कमी ठेवा, शांत राहावा. मुवमेंट्स बघा, 940 945 पर्यंत वाढ बघा, आणि उद्या एक्सपायरी लवकर होऊ शकते, मुवमेंट लवकर येऊ शकतात. आपण 10 सव्वा नंतर करतो, पण उद्या 945च्या नंतर या 9:45च्या नंतर तुम्ही ट्रेड करायला प्रयत्न करा. एकदाच घ्या, प्रॉफिटला निघून जा, कम्प्युटर बंद करा, दुकानं बंद करा आणि निघून जावं घरी. कामाला असेल कामाला लक्ष द्या, घरी असेल तर काहीतरी गाणी लावून विठ्ठलरांची कुठेतरी चांगली गाणी लावून ऐका, मन शांत ठेवा. पुन्हा येऊन ट्रेड करू नका, कारण का पुन्हा जर ट्रेड करायचा प्रयत्न कराल तुम्हाला माहिती काय होतंय, जे तुमच्यावर हर वेळेला घडतं, ओव्हर ट्रेडिंग, आणि प्रॉफिट पण लॉस मध्ये कव्हर होतो. मग त्यासाठी शांत राहा, गोष्टींना समजा, शिका. पहिले तर थांबायला शिका आणि नंतरच ट्रेडिंग करा, हाच आपला मूळ मंत्र आहे. त्याचप्रमाणे ट्रेडिंग करा, तुम्हाला नक्कीच उद्या प्रॉफिट होईल ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद, गुड नाईट.